विरोध केला जातो तर त्यावेळेला किती असेल नाही का. आता उगीच काही काही माणसं म्हणले आम्हाला बाईचं भजन जमत नाही. तुला आंघोळ जमते का त्याच्या हातची? हा? तुला त्यांच्या हातचं जेवण वगैरे जमतं? अरे ज्याच्यावर भेद आहे तो साधू कसला. विठाला काही संप्रदायाच्या मर्यादा सांभाळायच्या पण विरोध द्वेष करायचा नाही. काही मर्यादा सांभाळायच्या. आपल्या ज्या वाडवडिलांनी सांभाळीत आल्या त्या सांभाळायच्या. पण कोणाही जीवाचा न घडो आणि हे वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणी असू जा नमस्कार करायचा. आपल्या होईल तेवढा सन्मान द्यायचा 2 शब्दांनी आणि आनंद मानायचा. लक्षात ठेवा. पण परमार्थ करताना आपल्या द्वारा जर कोण्या जीवाची निर्बत्सना मत्सर घडला तर आपल्या परमार्थाचा उपयोग होत नाही बरं का. त्याला काय येते हे कसला आहे मला माय. अरे तू देवाचा मामा आहेस मला कालच कळालं. तू कसला आहे माझ्यासारखा कोणीच नाही. काय अवघड आहे जरा. आपल्या संप्रदायात जरा अहंताच वाढत चालली लोकांची. हम क्या कम आहे. आता एखादा वारकरी गायक आहे म्हणणार आहे त्याला पाठांतर चांगलं आहे. पोरासोरांनी त्यांचं ऐकलं पाहिजे. आपल्याला फायदा होतो ना मोठ्या माणसाचा. पण ते मी काही कमी का. मला माहिती आहे तुला काय येते ते. तुझं हरिपाठ 3दा चुकतंय. सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबलला. म्हणजे मोठ्याला किंमत दिली पाहिजे. आपल्या संप्रदायाचं तत्व आहे. साधू पुरुषाला मान सन्मान दिला पाहिजे. आपल्या संप्रदायाचं तत्व आहे. कुणाचा द्वेष नाही केला पाहिजे हे आपल्या संप्रदायाचं तत्व आहे. बापू तुमच्याजवळ द्वेष मत्सर असेल तर परमार्थाशी रिघे तोची मूर्ख हे प्रमाण लक्षात ठेवा. विठाला पहिली ठेवण झाल्यावर दुसरी कशी. आता माऊलीला त्याचा चांगला अभ्यास आहे बरं का. ते म्हणाल मग आम्हाला नाही का. तुमचं ऐकलंच नाही ती काय सांगू. माऊलीचं ऐकलेलं आहे म्हणून सांगायला मी. मग काय सुंदर म्हणतात. आपण काय करायचं कधी कधी अशा लोकांच्या सानिध्यामध्ये येऊन त्या चाली वगैरे शिकून घ्यायच्या. त्या आपल्याला कामाला येतात. विलास काका नाही म्हटले मी काही कमी आहे का. कोणीच कमी नाही कोणाला. बायको भी नाही नवऱ्याला ते पुढचं काय कमी नाही. पण जरा प्रेमाने असो. चला विषयांतर होईल पण लक्ष करा. मीराबाईचा शुद्ध परमार्थ पाहून काही लोक निर्भत्सना करू लागले. हा आपला विषय होता. आता आमच्या ताईंनी जन्मभर भजन केलेले आहे. आता वयाच्या 60 माझ्या आईपेक्षा मोठे आहेत बरं का माऊली. माझी आई त्यांच्या समोर जन्मलेली. माझी आई कोणाच्या ताईच्या. खरं आहे का खोटं. खरं आहे. म्हणजे ताईचं वय काय असेल ते बघा. आता माझं वय मी सांगत नाही तुम्हाला पण मी 40च्या जवळ आलोय. कितीच्या जवळ आलोय. 40च्या. आता मी 40च्या जवळ आलोय म्हणलं माझ्या आईचं वय माझ्यापेक्षा 20 वर्षानं मोठं नसेल का. असेल. नसेल तर 17-18 वर्षानं का होईना पण असेल. 15 काय धरायचे ते तुम्हाला धरा. पण इतके दिवस पार मग काही लोक म्हणतात महाराज लोक असे का दिसतात. मग तरुणच त्याचं कारण आहे बुवा. भजनाच्या साधनेने चित्ताला काय होतं आनंद मिळतो. आणि या भजननिष्ठ लोकांचं वय दिसत नाही. दुसरं काही नाही. वय दिसत नाही. मग भजन जन्मभर करत असताना काही सगळेच अनुभव चांगले असतात का. सगळेच मानणारे लोक भेटतात का. कधी कधी काही लोक निर्भत्सना करणारे मिळतात त्यांच्या जीवनात माझ्या जीवनात किंवा इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते संकट येतच असतं. चांगल्या रस्त्यानं जायचं म्हणल्यावर आता ते काही वेळेला टेटस पाहायला मिळतात. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच म्हणले. खरं आहे ते. विठाला विठाला. मीराबाईला भरपूर विरोध व्हायला लागला. घरातून दारातून समाजातून. बाप सुद्धा अहो एवढं नाही मारण्याचे प्रयत्न केले. विष का प्याला राजाजीने भेजा पिबत पिबत मीरा हा शिरे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू. अशी सेवा. शेवटी मीराबाईला घराच्या बाहेर काढलं. मीराबाई बेट द्वारकेला जाऊन राहिल्या आणि भजन केलं. फार चांगलं झालं. घररिगे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म बळीयाचा अंगसंग झाला आता. पण मीराबाई गावाच्या बाहेर गेल्या की त्या राज्यावर दुष्काळ पडायला सुरुवात झाला. पाऊसच पडला. यंदाच्या सालासारखं झालं असं. तुम्हाला काहीच वाटत नाही का. आणखी 6 महिने 7 महिने पावसाळा राहिलेला आहे. आता शिकतं कुठं हिवाळा प्रारंभ झालाय. जानेवारी पासून जुलैपर्यंत महिने मापा. कसे काढायचे आता. नाही म्हणा माझ्याकडे कव्हर पुरणार आहे तो पाणी. जमिनीतच पाणी राहणार नाही. मग याचा परिणाम काय.
आता काय परिणाम आहे काय माहित नाही, त्याचं कारण एकच आहे, या काळामध्ये सुद्धा साधू संताला पाहिजे तेवढी किंमत समाज द्यायला तयार नाही. आता फक्त मान आला, प्रतिष्ठा आली कुणाला, कलाकार लोकांनी. कला बघितली की लोक काहीच बघणार, त्याचं वागणं बघणार, आचरण बघणार, काहीच बघणार, कला बघून हे बुंगाट घ्या पाऊस मग विठाला. दुष्काळ पडल्यावर तो